नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. कांचनवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात शिव महापुराण कथेचा प्रारंभ छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे शिव महापुराण कथेचा प्रारंभ झाला. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कथा प्रवक्त्या सौ रुपालीताई वाणीतून शिव महापुराण कथेचे निरूपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्वेताताई सुमित त्रिवेदी यांची सहपरिवारासह उपस्थित लाभली. यावेळी चॅरिटेबल फाउंडेशनचे मातोश्री वृद्धाश्रम व्यवस्थापक सागर पागोरे, ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना त्रिवेदी हे समाज सेवा करत असतात. सगळ्यांचं कल्याण कोणाला सुख दुःख सगळं आपल्या नगरामध्ये पाहत असतात आणि आपल्या धर्मपत्नीच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. असे सुमित भैया, जसं आपल्या इथे शिवमहापुराण कथा चालू झाली तसं पहिल्या दिवशीपासून आपल्याकडे लक्ष देत आहेत. कसा चालू आहे काय नाही. काल सुद्धा मी इथं भरपूर वेळ होते आपल्या मातोश्री वृद्धाश्रमाच्या गार्डन मध्ये, तर ते सुद्धा तिथं होते. म्हणजे त्यांचं सगळीकडे लक्ष राहतं. असे समाजसेवा करणारे सुमित भैया त्रिवेदी सर यांचं सुद्धा आपल्या सर्व मातोश्री वृद्धाश्रमातर्फे एक छोटासा सत्कार करू. सगळ्यांनी त्यांचा एकदा टाळ्या वाजवून सत्कार करा. माझा परिचय जितेंद्र गावपाले. मी महाराष्ट्राच्या बॉर्डरला राहतो. माझे अर्धे नातेवाईक मध्य प्रदेशात, भंडारा जिल्ह्यामध्ये आष्टी म्हणून एक गाव आहे छोटंसं. तो अगदी बॉर्डरवर आहे. त्याच्या माझ्या शेतानंतर लगेच मध्य प्रदेश सुरू होतो. तिथून मी इथं आलेलो आहे. माझा मुलगा इथं इलेक्ट्रिक विभागामध्ये नोकरीला आहे म्हणून मी आलो आहे. इथं शिवमंदिरात गेला असताना ताईंचं बॅनर दिसला शिवकथा महापुरांचा, आणि मग ते ऐकून मी तो वाचून इथं आलो. चराचरात वास करणारी गुरुदेव माऊली, आदरणीय व्यासपीठ आणि सर्व भक्तगण. मी तसं बालपणापासूनच धार्मिक परिवारात जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे धार्मिक कार्याशी जोडलेलो आहोत. आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत मातोश्री वृद्धाश्रम यांचं मी आपल्या परिवारातर्फे व माझ्यातर्फे धन्यवाद देतो. ताईंना आपल्या गोड आवाजामध्ये आणि आपल्या पूर्ण परिवारासोबत आम्हाला शिवपुराण महाकथेचा अमृतबोध आम्हाला दिलेला आहे आणि त्याचा आमच्या मनावर एक न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा संस्कार झालेला आहे. आम्ही पाहतो त्यांच्या परिवारावरच संस्कार झालेला आहे आणि तो संस्कार आम्हाला काही प्रमाणात त्याने देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी ताईंचा आणि व्यासपीठाचा आभार मानतो आणि आपले इथं आपण सर्वांचे पुन्हा आभार म्हणून आपले
मुलीसारखं प्रेम करणारे आमचे दिनकर पुरी बाबा आणि त्यांची धर्मपत्नी इथं 7 दिवस उपस्थित आहेत. इथं सेवा दिली, सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा आपल्या या मातोश्री वृद्धाश्रमातर्फे मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करते. त्यांनी सुद्धा एक छोटंसं सत्कार म्हणून त्यांनी स्वीकार करावा. लावून शिवमहापुराण कथा श्रवण केली. प्रत्येकाचा सत्कार करणं शक्य नाही, म्हणून शब्दानेच मी आपल्या सर्वांचा सत्कार करते आणि धन्यवाद व्यक्त करते. आपण बघतात मातोश्री वृद्धाश्रम येथे शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दरम्यान आपले नगरसेवक आहे कांचनवाडीचे त्रिवेदी सर. सर काय सांगेल का आज मोठ्या प्रमाणामध्ये आज शिव महापुराण कथा संपन्न झालेली आहे, काय सांगेल? खरं तर बोलायला आनंद होतोय की आपण बघताय की पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि ज्या ठिकाणी या कथेचं आयोजन झालं ते म्हणजे तापडिया वयवृद्ध आश्रम येथे कथेचं आयोजन आदरणीय रुपालीताई गोंगडे यांचे मधुर स्वरातून महाशिवपुराणचं आयोजन करण्यात आलं असून आपण बघताय की ज्यांना कधी महाशिवपुराणचं ते कधी त्यांनी ही कथा ऐकली नाही अशा लोकांना कथा ऐकण्याचं जे भाग्य मिळालेलं आहे ते ताईने केलेलं आहे आणि आमच्यासारख्या नागरिकांना सुद्धा अभिमान वाटतो की या ठिकाणी कथा होत आहे तर निश्चितच त्याचं पुण्य या सगळ्या परिसरावर लाभल. कारण मोठ्या प्रमाणात तुम्ही इथले नगरसेवक आहात आणि तुमच्या भागामध्ये वृद्ध आश्रम आहे, इथं तुम्ही दरवर्षी येत असता. दरवर्षी ज्यांचं काय लागेल काय नाही त्या संदर्भात काय सांगा? आपण बघतोय की या वृद्ध आश्रम मध्ये अशा माता आहेत, असे वडीलधारी लोक आहेत ज्यांना आपल्या बालकांनी सोडलेलं आहे. म्हणजे एखादी गाई कशी असते की जोपर्यंत ते दूध देते तोपर्यंत ती गाई असते आणि जसं तिनं दूध बंद केलं दिलं तर आपण तिला कत्तल खाण्यात टाकतो. अशा प्रकारचं आपल्या आई वडिलांसोबत काही लोक वर्तन करतात. मी तमाम युवकांना आवाहन करेल की ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलं त्यांना निश्चितच जोपर्यंत ते चांगले आहेत, पैसा कमवतात, आपल्याला पैसा देतात, तोपर्यंत ते आपल्यासाठी चांगले आहेत. परंतु जसं जसं त्यांचं वय होतं तेच आई वडील आपल्याला कुठंतरी एक काट्यासारखं आपल्याला चुबत असतात. तर निश्चितच आपल्या लोकांना आवाहन करतो की अशा पद्धती समाजामध्ये खूप घटना होतात, ते टाळण्यासाठी निश्चितच युवकांनी पुढे यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या महाशिवपुराणमध्ये आपण ते श्रवण केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एक चांगले संस्कार घेता येईल आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ते संस्कार देता येईल. एवढंच आज महाशिवपुराण निमित्त ज्या ताईनं या कथेचं आयोजन केलं त्या ताईचं मी अभिनंदन व्यक्त करतो व आभार व्यक्त करेल आणि आपल्या पत्रकार लोकांचं सुद्धा मी आभार व्यक्त करेल की आपण चांगल्या प्रकारचं 7 दिवसाचं आयोजन इथे केलं. असेच प्रकारचं आयोजन पुढच्या सुद्धा श्रावण महिन्यामध्ये आपण पुढच्या वर्षी करूया आपण सगळे मिळून. धन्यवाद. पवित्र श्रावण महिन्यामध्ये आज मातोश्री वृद्ध आश्रमामध्ये जे शिवमहापुराण झालं 7 दिवस, त्या शिवमहापुराणचा सगळ्याला कशा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे आयुष्यामध्ये. परंतु आपण बघू शकतो वृद्ध आश्रम म्हणलं तर इथं जवळपास सगळे वयस्कर लोक आहे. काय सांगायला सांगा? तर काय वृद्धाश्रमातले वयस्कर लोक जे असन तर अशी वेळ कोणावर पण येऊ नये. समजा आई वडील सांभाळायलाच पाहिजे. त्यातले त्यात सुशिक्षित लोकांचं जास्त आहे. शेतकरी लोक, ग्रामीण भागातल्या लोकांचं हे असं नाहीच आहे नाही काम. या संदर्भात काय सांगाल? कारण मुलांना काय करायला पाहिजे? तरुण मुलांनी समजा आई बापाची सेवा करायलाच पाहिजे. आई वडिलांना देवाप्रमाणे मानायलाच पाहिजे. समजा नाही आता आई वडील किती करतात आपल्यासाठी.
आईचं कसं असतं, मुलगा गर्भात राहिल्यापासून तर शेवटपर्यंत किती आई वडिलांच्या पण अपेक्षा असतात, त्यांच्या अपेक्षा जास्त काहीच नसत्या. मुलांनी नुसतं समजा आपल्याला प्रेमाने बोलायचं, जेवण केलं का, उठले का, बसले का, याच्यापेक्षा दुसरी काहीच अपेक्षा नसती ना म्हातारपणी. काय सांगाल आता वृद्धाश्रमाची कथा झाली एखाद्या संदर्भात काय सांगाल काय बद्दल? छान कथा झाली. या लोकांना पण समजा तेवढंच या निमित्ताने समजा त्यांना बी त्यांचा उद्धार होतो. समजा त्यांना देवधर्म समजा बाहेर जाऊन काही त्यांच्याकडून होत नाही, तर इथले इथं तेवढं त्यांना हे होत. काय सांग अशी कथा दरवर्षी व्हावं त्यांच्यासाठी ही मन इच्छा आहे. बाहेर जाऊन होत नाही त्यांच्या ज्या काही देवधर्म, तर इथं चांगलं आहे ही कथा केली. आमचं आडनाव सांगू का? आगलावे. मी आता आयुष्यभर लोकांना ज्ञानाचे धडे दिले विद्यार्थ्यांना. तुमचे काही विद्यार्थी मोठे मोठे पदावर उचलून गेले असेल, परंतु आपण बघतो आज पवित्र श्रावण महिन्यामध्ये जे शिवमहापुराण मातोश्री वृद्धाश्रम ठेवलेलं आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कोणतंही पुराण किंवा कीर्तन भजन असो, हा एक भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचा मार्ग आहे. या शिवपुराणातून आपली भारतीय संस्कृती जी काही लोप पावायला लागली, त्यातून या मार्गदर्शनातून त्या लोकांना वृक्ष, वल्ली, आमा, सोयरे, वंचेरे हे सगळं समजतं. जसं उदाहरणार्थ बेलाच्या झाडाचं महत्व कळालं म्हणजे याचा अर्थ की वृक्ष लागवड ही करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला ऑक्सिजनची गरज आहे. त्याचबरोबर असणार की आपण जे जीवन जगतो याच्या पाठीमागं कुठली तरी आद्य शक्ती आहे, तिची जाणीव या शिवपुराणातून या ठिकाणी झालेली आहे. आणि लोकांना आनंद, माणूस जीवनामध्ये 24 तास मरमर करतो प्रपंचामध्ये, त्यातून थोडा वेळ जर विश्रांती कुठे घ्यायची असेल तर हे एक विश्रांतीचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी कथा, पुराण, कीर्तन, भजन चालतं त्या ठिकाणी माणसाला विसावा मिळतो, विश्रांती मिळते. एवढंच नाही, मनुष्य हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे, परंतु तो स्वतःला विसरलेला आहे आणि त्यांना जागावर आणण्याचं काम ही पुराणं करतात. अरे बाबा, आपण इतर प्राण्यासारखं खाणं पिणं मजा करणं एवढ्या पुरते नाहीयेत, आपले काही कर्तव्य वेगळे आहेत याची जाणीव यातून होते. आणि मग प्रत्येक माणसाला वाटतं माझं कुठतरी चुकतंय, आपण काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. म्हणून हा एक प्रकारची शाळाच आहे, याच्यातून आपलं माणसाचं जीवन घडतं असं मला वाटतं. आता रुपालीताईनं जे त्यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण सांगितलं, या संदर्भात काय सांगाल? खरोखर कमी वय आहे यांचं, 2च वर्षाचा अनुभव आहे आमचा, परंतु तयारी खूप आहे आणि तळमळ खूप आहे त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निस्वार्थी सेवा. मी आधीच सांगितलं की या ठिकाणी त्यांना कोणी बोलवलं नव्हतं, त्यांना त्यांची नेमणूक घेतली नव्हती, काही नाही. ते स्वतःहून म्हणल्या की बाबा आपण या ठिकाणी शिवपुराण करू. आणि खरोखर या ठिकाणी आल्याच्या नंतर ही एवढी ज्येष्ठ मंडळी होती 2 तास बसणं जर अवघड वाटलं तरी पण त्यांचं जे मधुर वाणी, सोपी भाषा आणि एक गेयता सर्व पाहून ही जी मंडळी रमून गेली. आणि त्याच्यामुळे 7 दिवस कोणीकडे गेले त्या वृद्धाश्रमातील लोकांना समजलं नाही. खूप काही आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात शिवपुराण पार पडलं. आणखी खूप प्रगती होईल मला अशी निश्चितच खात्री आहे. बरं का, वृद्धाश्रमाबद्दल काय सांगाल? वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी जी ही मंडळी आले, माझ्या अनुभवातून माझा असा एक भ्रम होता, बाहेर असताना ही लोक खूप दुःखी कष्टी असतील असं वाटत होतं. पण मी ज्या अशा सर्व लोकांशी बोलतो, एकाही माणसाच्या चेहऱ्यावर दुःखित असा हे नाही, सर्व आनंदी खुश. आनंद अडचणी आहेत, काही जण म्हणतात की आमच्या मागं कोणीच नाही, पण रडत नाहीत, पडत नाहीत, काही दुःख व्यक्त करत नाहीत. आनंदानं सर्व मंडळी या ठिकाणी खेळीमेळी राहते. मला वाटतं याला वृद्धाश्रम म्हणण्यापेक्षा आनंद आश्रमच मला वाटतं. बरं काय, एवढं आनंदाने या ठिकाणी राहतात. बरं का, सर्व कोणाच्या किरकिऱ्या नाही, कोणाची तक्रार नाही, काय आनंदानं राहतात. असा आमचा 7 दिवसाचा अनुभव. बरं का, मातोश्री वृद्धाश्रम आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 8-7 दिवसापासून शिवमहापुराण कथा संपन्न झाली. आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये रुपालीताई यांच्या सुमधुर वाणीतून सर्व जे वृद्ध होते सगळे मंत्र मुग्ध झालेले. आणि ते काय सांगाल, कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये आज वृद्धाश्रम आहे, इथं तुम्ही कथा चालू केली, मोठ्या प्रमाणामध्ये निःशुल्क चालू केलं, या संदर्भात काय सांगाल? आता हे पवित्र श्रावण मासामध्ये कोणी तपोअनुष्ठान करतं, कोणी साधना करतं, कोणी तपस्या करतं. तर आमच्या परिवाराचं, भोंगळे परिवाराचं आणि माझं म्हणणं असं झालं की यापेक्षा या वृद्ध लोकांना, या मातोश्रींना, या पितांना जर हे शिवमहापुराण कथा अखेरच्या जीवनामध्ये त्यांच्या कानावर पडणं हे खूप आवश्यक होतं. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही खाण्यापिण्याच्या गोष्टीची कोणत्याही कमतरता नाही, पण त्यांना
बोलायला बसायला अशा कथा सांगायला जीवनामध्ये ते आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणून माझं म्हणणं आहे की या वृद्धाश्रमामध्ये आपण घरी वाढदिवस करण्यापेक्षा इथं तुम्ही करा, त्यांच्यासोबत साजरा करा. त्यांच्या एवढा आशीर्वाद, त्यांच्या एवढं पुण्य या जीवनामध्ये कशामध्ये पण नाही. मग हे महान, माझ्या मनालाच एक आज प्रसन्नता वाटायली, महानता वाटायली की आज इथे या वृद्धाश्रमामध्ये शिव महापुराण कथा करून मी महान अशी साधना केली, महान तपस्या, आणि ते पुण्य मला प्राप्त झालं असं माझ्या मनाला असं आनंद वाटत आहे. म्हणून हेच भाव मनामध्ये ठेवून त्यांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा, त्यांच्या मुखावरचं जे प्रसन्नता आहे ते पाहून माझ्या मनाला आनंद झाला. हेच मनामध्ये वाटून मी ही शिवमहापुराण कथा करण्याचं एक मनामध्ये भाव निर्माण केला. एवढं सांगून मी माझ्या कथेला, माझ्या वाणीला विराम देते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.